नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आणखी एक गव्हर्नमेंट MBBS कॉलेज। तर नेमकी न्यूज काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज म्हणजेच 6 मे 2025 रोजी अहिल्यानगर येथे ऐतिहासिक राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली आहे। या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत। त्यामध्येच हा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांना या निर्णयाचा फार मोठा फायदा होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन गव्हर्नमेंट MBBS कॉलेज संदर्भाने काय सांगितलं ते आता तुम्ही पाहून घ्या। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला कल्पना आहे, मागच्या काळात प्रत्येक जिल्हा तिथे मेडिकल कॉलेज अशा प्रकारची आपण घोषणा केली। फक्त अहिल्यानगर जिल्हा राहिला होता की जिथे शासकीय मेडिकल कॉलेज नाही। बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण शासकीय मेडिकल कॉलेज तयार केले। गेल्या 2.5 वर्षात तर 10 मेडिकल कॉलेजेस नवीन आपण तयार केले। आणि आता आजच्या बैठकीमध्ये अहिल्यानगरला देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ज्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल, अशा प्रकारचं वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की अहिल्यानगरमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना होणार आहे। या संदर्भाने आता लवकरच GR येऊ शकतो व हे मेडिकल कॉलेज येणाऱ्या 1 ते 2 वर्षांमध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट होईल। तर ही आनंदाची बातमी महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।